हॅलो. हॅलो. त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं सुशांत 11. पंच पुन्हा एकदा विनंती, त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपल्याला अजून फायनल सेमीफायनल 2 मॅच खेळवायचे आहेत. आणि जे आपले पराभूत संघ आहेत त्यांनी प्रेझेंटेशनच्या वेळेस आपले स्मरण चिन्ह घेऊन जायचंय. 16 टीम 16 कैप्टन, तो सबसे रिक्वेस्ट है कि सबके लिए पार्टिसिपेंट ट्रॉफी रखा गया है. सो प्लीज अपना पार्टिसिपेंट ट्रॉफी लेकर जाना. क्रिकेट एक ऐसा गेम है जहाँ कभी जीत है सो कभी हार है, बट क्रिकेट खेलना भी एक इम्पॉर्टंट फैक्टर है. दोन्ही संघाचे 12वा खेळाडू इथे पाहिजे. दोन्ही संघाचे 12 खेळाडू. सुशांत 11 आणि गुरुनानक यांना विनंती, आपला 12वा खेळाडू इकडे पाठवायचा आहे. सुशांत 11. सुशांत 11 प्लीज तुमचे 12th मॅन इथे पाठवा स्टेजवर. बॉलर बॅट्ससाठी प्लीज. आणि आपली जी कमिटी आहे त्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही बाउंड्री लाईन्स मध्ये जावा. बाउंड्री लाईनच्या इथे उभा राहा, कारण की सेमीफायनल आहे. सगळ्याला फॅर डिसिजन असणार, तर सगळ्याला रिक्वेस्ट आहे की जे पण आहे सगळे थोडे मिड ऑनला जावा, थोडे मिड ऑफला जावा, थोडे कव्हर्सला जावा, थोडे स्टेट जावा प्लीज. पहिला सेमीफायनल चालू करा. 6 वाजायला आले. 3-3 ओव्हरचा सामना होणार आहे. प्लीज लक्ष द्या. पंचांना विनंती, पहिला सुशांत 11चा 12वा खेळाडू इथे नाहीये. आम्हाला नाव कशी समजणार. सो द फर्स्ट सेमीफाइनल विकेट्स रोहित. पहला बॉल, पहला सेमीफाइनल. निलेश आणि संदीप यांना विनंती, आपण स्टेजवर स्थानापन्न व्हायचंय. स्टेजवर जागा आहे. 2 धावा काय रोखू शकले नाही. खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण. 3 धावा सॉरी. आणि बॅट्समन काय नाम क्या है? जयेश और मनीष. दुसरा चेंडू टाकण्यास तयार रोहित. त्याला सामोरे जाईल तो जयेश. चला आपल्याकडे वेळ कमी आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून पटकन बॉलिंग करायची आहे. आणि हा दुसरा चेंडू पूर्णपणे बीट झाले ते जयेश. खूप सुंदर अशी बॉलिंग रोहित यांची. 2 चेंडू 3 धावा. वेळ न घालवता आपल्याला पटापट खेळायचंय. पुन्हा एकदा अवंतर धाव रोहित यांच्याकडून. 2 बॉल 4 रन. पूर्णपणे बीट झालेत. जयेश पुन्हा एकदा. खूपच सुंदर अशी बॉलिंग रोहित यांच्याकडून. तीन चेंडू 4 धावा. यानंतरचा सामना नावाजलेले संघ आदर्श वर्सेस लवर बॉईज. आपल्याला अटीतटीचा सामना बघायला भेटणार आहे याच्यानंतरचा. शॉट मारा है, क्या बात. झाडायला लागलेला आहे चेंडू. बघूया किती धावा भेटतात. एकच धाव.
5 बॉल 9 रन। पावर प्ले का ये लास्ट बॉल है। स्ट्राइक पे लेफ्ट हैंड बैट्समैन मनीष, वन ऑफ द वेरी वेल एक्सपीरियंस प्लेयर। देखते हैं वो अभी अपने बैट से क्या जादू दिखाते हैं। सुशांत 11 मध्ये नावाजलेले खेळाडू उमेश दादा, विशाल वाघमारे, खूप असे अनुभवी खेळाडू। रोहित यांचा शेवटचा चेंडू आणि हा टोललेला आहे। बघ किती धावा भेटतायत आणि ते नाव घेतलं आणि त्यांच्याकडेच बॉल गेलाय। 2 धावा। 1 ओवर 11 रन। पावर प्ले, इसी तरह पावर प्ले की ओवर हो चुकी है एंड अभी 5 प्लेयर बाहर खड़ेंगे। दुसरा षटक लवकरात लवकर चालू करायचं आहे। 11 चेंडू, सॉरी 11 धावा पहिल्या समाप्तीच्या ओव्हरच्या समाप्तीनंतर। पंच दुसरी ओव्हर चालू करायची आहे लवकरात लवकर आणि मला वाटतं विशाल वाघमारे ही दुसरी ओव्हर टाकतील। पंच वेळ न घालवता सामना चालू करायचा आहे। आपल्याला 2 सामने अजून खेळवायचे त्यानंतर। विशाल वाघमारे चालू करायचा आहे सामना। एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या संख्या झाली ती 11। दुसरी ओव्हर टाकण्यास तयार विशाल वाघमारे। वैयक्तिक अशी पहिली धाव ओव्हर, त्यांना सामोरे जाईल तो जयेश। आतापर्यंत 11 धावा संघाच्या झालेल्या आहेत। अंपायर प्लीज बॉलर को बोलिए फटाफट मैच चालू करने, 3 ओवर का मैच है, सब थोड़ा कॉर्पोरेट कीजिए। सुशांत 11 वर्सेस गुरुनानक, हा सेमीफायनलचा सामना। रिव्हर्स मारायला गेले पण पूर्णपणे बीट झालेत। अनुभवी गोलंदाज विशाल वाघमारे, खूप सुंदर सर्व संघांनी नोंद घ्यायचे। पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील। अकरा सामन्यामध्ये अडथळा। दुसरा चेंडू विशाल वाघमारे यांचा आणि जयेश यांनी पूर्णपणे बीट झालेत आणि परंतु एक धाव काय रोखू शकले नाही आणि दुसरी धाव पण काढली, चोरटी धाव घेतली। खूप सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट जयेश आणि मनीष यांचा। दो बॉल 13 रन हो चुके हैं। जयेश इज ऑन द स्ट्राइक। सुंदर अशी फिल्डिंग पण 2 धाव काय रोखू शकले नाही मनीष आणि जयेश। 3 चेंडू 15 धावा। चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज विशाल आणि त्याला सामोरे जाईल तो जयेश। बघूया किती धावा करते आपल्या संघासाठी।
आणि हा स्लो बॉल, हा जेल बाद झालेला आहे. पहिला विकेट गुरु नानकचा. राकेश सर ने बहुत अच्छा विकेट कीपर पे कैच पकड़ा है, वो भी एक बहुत एक्सपीरियंस विकेट कीपर है. तो जयेश ने बहुत अच्छा अपनी टीम को कंट्रीब्यूट किया है बैटिंग के थ्रू. पुढील फलंदाज लवकरात लवकर पाठवा. 4 बॉल 15 रन हो चुके हैं. अब बैट्स में बैटिंग के लिए नेक्स्ट स्वप्निल आए हैं. स्वप्निल ट्रिपल फाइव. चौथा पाचवा चेंडू विशाल यांचा. पाचवा चेंडू टाकण्यास तयार विशाल. सामोरे जाईल तो ट्रिपल फाय स्वप्निल. सुंदर असा टोलवला आहे ऑफच्या दिशेने. किती धावा भेटतात बघूया. एक धाव काय रोखू शकले नाही. खूप सुंदर अशी गोलंदाजी बघायला भेटते विशाल यांच्या दरम्यान. शेवटचा चेंडू दुसऱ्या ओव्हरचा. थोडीशी फटकेबाजी करण्याची गरज गुरु नानकला. 16 रन झालेले आहेत. शेवटचा चेंडू दुसऱ्या ओव्हरचा. क्षेत्ररक्षण पटकन सजवून घ्या विशाल वाघमारे. शेवटचा चेंडू सामोरे जाईल तो मनीष. आणि हा पूर्णपणे बीट झालाय मनीष. आणि हा निर्धाव चेंडू 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 16. शेवटचं षटक हाणामारीचं षटक. आणि त्याच्यानंतर गुरु नानक यांना विनंती करतो की लगेच आपण या ओव्हरच्या नंतर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. याच्यानंतर आपल्याला अजून एक सेमीफायनल आणि फायनलचा राउंड खेळायचा आहे. 2 ओवर 16 रन हो चुका है एंड ये लास्ट ओवर है सेमीफाइनल 1 की फर्स्ट इनिंग का. बॉलिंगसाठी कोण आहे गोलंदाजाचं नाव. बॉलर नेम प्रणव. हे आपला तिसरं षटक घेऊन येत आहेत संघासाठी. तिसरं वैयक्तिक पहिलं. धावसंख्या झाली आहे ती 16 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. शिवनेरी सेवा मंडळ आयोजित शिवनेरी चषक दीक्षित बंगेरा यांचा हार्दिक स्वागत करत आहे. शेवटचं षटक हाणामारीचं षटक बघूया. प्रणव गोलंदाजीसाठी आलेत. खूप सुंदर अशी फिल्डिंग. आदर्श 11 आणि लवर बॉईजच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉस उडवून घ्यायचा आहे. आपल्याला लगेच त्वरित सामना चालू करता येईल. योगेश आणि सागर तुम्हाला विनंती स्टेजशी संपर्क साधायचा आहे. ही मॅच झाली की आपण लगेच सामना चालू करू. दुसरा चेंडू टाकण्यास तयार प्रणव. सामोरे जाईल तो मनीष. मनीष बहुत ही अच्छे लेफ्ट हैंड बैट्समैन है. देखते हैं अपनी टीम के लिए अभी क्या जादू दिखाते हैं. बॉलर अपनी सेकंड बॉल डालते हुए. बहुत ही अच्छा यॉर्कर. आतापर्यंत या मॅच मध्ये आपल्याला फटकेबाजी बघायला भेटलेली नाहीये. बघूया शेवटच्या 4 चेंडूमध्ये किती धावा जमवत आहेत गुरु नानक. 18 2 बॉल 18 धावा. शेवटचे 4 चेंडू बाकी.
पूर्णपणे बीट झालेत फलंदाज. खूप सुंदर अशी गोलंदाजी प्रणव यांची. आतापर्यंत आपल्याला फटकेबाजी करायला बघायला भेटलेली नाहीये सेमीफायनलच्या राऊंड मध्ये. शेवटचे 3 चेंडू, तीन चेंडू मध्ये 3 धावा दिलेत. खूप सुंदर अशी गोलंदाजी केली ती प्रणव याने. सामोरे झाला तो मनीष. 4था चेंडू आणि हा पुन्हा एकदा बीट झालाय तो मनीष. स्कोर झालाय तो 19. शेवटचे 2 बॉल बघा, 2 बॉल 2 षटकार येत आहेत की चौकार का पूर्ण बीट होत आहेत. पाचवा चेंडू 19 धावा झाल्यात. 5वा चेंडू तयार. गोलंदाज सामोरे जाईल तो मनीष. खूप सुंदर अशी बॉलिंग, तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण, पण 1 धाव काय रोग आणि हा खूप गच्चाळ असं क्षेत्ररक्षण, काही समजलं नाही. 2 धावा काय रोखण्यात यश नाही आलं त्यांना. शेवटचा चेंडू, धाव संख्या झाली होती 21. बघूया शेवटच्या चेंडू मध्ये ह्या इनिंग मध्ये अजूनपर्यंत 1 4 किंवा 1 6 आलेला नाहीये. जिंदगी झंडबाज, जिंदगी घमंडबाज, क्या 6 मारा है मन्या ने. सच्ची में एक बहुत ही बेहतरीन बल्लेबाज है. प्लेयर संघाने थांबायचंय मैदानामध्ये. पंचांनी निर्णय कळवलेला नाहीये आपला. सुशांत 11 2 मिनिटं. पंचांनी आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे. सेमीफायनलचा राऊंड आहे. पंचांनी आपला निर्णय कळवायचा आहे. नाही. ओके, धन्यवाद. 27 धावा झालेल्या आहेत आणि 28 धावांची गरज आहे. 28. प्लेयर्स प्लीज रिक्वेस्ट है आपसे, जिन्होंने कोई भी मैच में सब अच्छा अंपायरिंग किया है, तो स्वप्निल से रिक्वेस्ट है कि वो अंपायर से विवाद ना डालिए. यहाँ पे सब देख रहे हैं और डिसीजन सबके लिए फेयर है. स्वप्निल प्लीज जल्दी आइए, 3 ओवर की मैच खेल रहा है. एक मिनिट. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील, त्यामुळे कोणीही मैदानात जाऊ नका. कृपया प्लीज, अरे कोऑपरेट करा. थांबा, पंचांशी वाद घालू नये. सभी टीम के लिए एक ही रूल्स है, किसी के लिए यूट्यूब नहीं देखा गया. हमारे मैच के टाइम पे और भी मैचों के टाइम पे गया था, बट हम लोग किसी के लिए यूट्यूब नहीं देखा था. सो प्लीज थोड़ा सोचिए.
धन्यवाद. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. फलंदाज आपले फलंदाज रेडी ठेवायचे आहेत. मॅच चालू करायची आहे. सुशांत लाल अपने बैट्समैन भेजिए प्लीज. सुशांत 11ला 28 टार्गेट आहे. कंपल्सरी चेज आहे. 28 धावा करायचे आहेत. बघूया गुरुनानक त्यांना रोखतोय का 28 धावा करण्यामध्ये. 18 चेंडू 28 धावांची गरज. गुरुनानकला विनंती आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आणि विशाल वाघमारे आणि रोहित हे फलंदाजीसाठी उतरलेले आहेत. बघूया आपल्या संघासाठी साजेसा असा खेळ करतायत का. तेवढाच बल्लाड समोर संघ आहे तो गुरुनानक. त्यांचा गोलंदाजीचा भेदक मारा. पुढे ते किती धावा करतायत. गुरुनानक आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पंचांना विनंती त्वरित सामना चालू करायचा आहे. अठरा चेंडू 28 धावांची गरज. त्वरित सामना चालू करायचा आहे. स्ट्राइकवर आहेत ते रोहित. बॉलर नेम काय शिवा. चला 1 2 3. शिवा पावर प्ले की पहली बॉल डालते हुए सामने बैट. ओ एक धाव काय रोखू शकले नाही. खूप सुंदर अशी गोलंदाजी शिवा यांच्याकडून. परंतु एक धाव काय रोखू शकले नाही. स्ट्राइकवर आलेत अनुभवी फलंदाज विशाल वाघमारे उर्फ दाद्या. बघूया आपल्या संघासाठी साजेसा असा खेळ करतायत का. शिवा दुसरा चेंडू टाकण्यास तयार. सामोरे जाईल तो विशाल. परत एकदा सुंदर गोलंदाजी शिवा यांच्याकडून. त्यांना क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाहीये तेवढी. 2 चेंडू 2 धावा. पॉवर प्लेचं षटक. 2 फिल्डर फक्त बाहेर. खूप सुंदर अशी बॉलिंग आतापर्यंत केली ते शिवानी. 2 चेंडू टाकलेत. 2 चेंडू मध्ये 2 धावा दिल्यात. पूर्णपणे बीट झालेत. शिवा खूप सुंदर बॉलिंग शिवा यांची. रोहित पूर्ण त्यांना काही बॉल समजला नाही. 3 चेंडू 2 धावा. बघूया रोहित आपला पुढील चेंडू कसा खेळतायत. चौथा चेंडू टाकण्यास तयार शिवा. खूप सुंदर बॉलिंग आतापर्यंत. 3 चेंडू मध्ये 2 धावा दिल्यात. थोडी घाई करा. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. पुन्हा एकदा बॉल ट्रॅव्हल झालाय पण एक धाव. चार चेंडू 3 धावा. 2 चेंडू बाकी. लवर बॉयज के कैप्टन सागर भाई से रिक्वेस्ट है स्टेज पे आ जाए टॉस के लिए. पूर्णपणे बीट झालेत विशाल.
खूप सुंदर बॉलिंग शिवा यांच्याकडून. शेवटचा चेंडू. सागर हे आलेले आहेत. योगेश यांना विनंती. योगेश. नीलेश भाई से रिक्वेस्ट है कि वो सेमीफाइनल 2.0 का टॉस उड़ाए. सेकंड सेमीफाइनल चा टॉस आता होत आहे. योगेश आणि सागर. शेवटचा चेंडू. आतापर्यंत 3 धावा. खूप सुंदर अशी गोलंदाजी शिवा यांच्याकडून. टोलवला आहे आणि हा एक बॉल. 4 धावा. Treble test completed. Now field. बैटिंग का डिसीजन लिया है. तो ये मैच के बाद रिक्वेस्ट है कि लवर बॉय सागर भाई की टीम से कि वो जल्द से जल्द फील्डिंग लगा दीजिए. एंड योगेश भाई अपने बैट्समैन भी भेज देना ये मैच के बाद. पावर प्ले इसी तरह पावर प्ले के ओवर में एक ओवर में 7 रन आ चुके हैं. टीम को जीत के लिए सुशांत लायन को जीत के लिए 12 बॉल में 21 रन चाहिए. और सेकेंड ओवर के लिए बॉलर मनीष. देखते हैं अभी रोहित अपनी टीम के लिए क्या करते हैं. उन्होंने ग्रुप स्टेजेस में बहुत अच्छा परफॉर्मेंस दिखाया कि वो अपनी टीम को सेमीफाइनल तक लेके आए. सेम उसी तरह मनीष ने भी अपनी टीम को बहुत अच्छा परफॉर्मेंस देके सेमीफाइनल में आए. सो थोड़ी ही देर में हमें पता चल जाएगी कौन सी पहली टीम बनेगी इस साल की शिवनेरी चषक की पहली फाइनलिस्ट. विकेट कीपरच्या मागे जे उभे आहेत त्यांनी विनंती आहे की त्यांनी सगळ्यांनी मागे यायचं इकडे. कोणत्याही खेळाडूला तिथे अडचण नाही झाली पाहिजे. सगळ्यांना विनंती आहे. सूरजराव तुम्हाला विनंती करतो. सोनल आणि सूरज यांना विनंती करतो की सगळ्यांना तिथून बाहेर घ्यायचंय. मागे जे उभे आहेत त्यांना सगळ्यांना बाजूला घ्यायचंय. चैर पे भी बैठे वहाँ पे लेफ्ट हैंड साइड में चैर पे बैठे. प्लीज सबसे रिक्वेस्ट है सेमीफाइनल का मैच है तो सभी क्रिकेटर्स से रिक्वेस्ट है कि प्लीज वो थोड़ा कॉपरेट कीजिए. मनीष यांचा दुसरा चेंडू. सामोरे जाईल तो विशाल आणि हा टोलोला लेगच्या दिशेने बघू किती धावा भेटतायत. आणि हा चौकार. विशाल यांच्या बॅटीतून दुसरा चौकार. डीजे तिसरा चेंडू. सामोरे झाला तो विशाल. याच्या अगोदरच्या बॉलमध्ये 4 धावा आल्या होत्या. स्लो बॉल टाकलेला आहे. सुंदर असा बॉल कमबॅक केलाय ते मनीष. 13 झाले. 3 बॉल 13. 13 9 बॉल 15 धावांची आवश्यकता. मनीष यांचा 14 चेंडू. सामोरे जाईल तो रोहित. बघा आतापर्यंत असे चौकार षटकार रोहितच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटलेलं नाहीये. खूप सुंदर फिल्डिंग पण काय रनआउट करू शकले नाही. धाव तेवढी कंप्लीट झालेली आहे. 1 धाव. 4 चेंडू 14 धावा आणि 8 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता. विशाल अनुभवी फलंदाज नावाजलेले गांधी मैदानातले. स्ट्राईकवर ओ पूर्णपणे बीट झाले विशाल. पुन्हा एकदा शेवटचा बॉल 14 धावा. 14 7 बॉल 14 धावांची आवश्यकता. डबल रन रेट. शेवटचा चेंडू बघूया विशाल आणि हा अवांतर धावमध्ये भर. मनीषांनी खूप स्लो पण एकदम ऑफ स्टंपच्या बाहेर वाईटच्या स्वरूपात. 7 बॉल 13 धावांची आवश्यकता. धावसंख्या झाली आहे ती 15. शेवटचा चेंडू बाकी. लवर बॉयजला विनंती याच्यानंतरची ओव्हर संपल्यानंतर लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.
त्याच्यानंतर आपल्याला अजून एक फायनलचा राऊंड खेळवायचा आहे, सामना खेळवायचा आहे. आणि हा टोलवलाय आणि हा जेल बाद आणि विशाल हे आउट झालेले आहेत. खूप मोठा हादरा. सहा चेंडू 13 धावांची गरज. धावसंख्या झाली ती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15. अजूनही 6 चेंडू 13 धावांची गरज. नावाजलेले फलंदाज मैदानात उमेश. विशाले आपल्या 10 या धावसंख्येवरती आउट झालेले आहेत. चेंडू 10 धावा केल्या त्यांनी. शेवटची ओव्हर. शेवटची ओव्हर. आयन आणि सामोरे जातील ते रोहित. रोहित यांच्याकडून आपल्याला अजूनपर्यंत फटकेबाजी बघायला भेटली नाही. बघूया आता 6 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे. आपल्या संघाला विजय मिळवून देतात का? 6 चेंडू 13 धावा. आयन तयार. रोहित आणि आयनचा पहिला बॉल. रोहित सामोरे जाईल आणि हा टोलवलाय बॉल हवेमध्ये. बघूया काय होतं इथे. आणि हा सुंदर असा झेल पकडलेला आहे. खूप सिंपल झेल. आणि आयन यांचा पहिल्या बॉलवरती पहिला गडी बाद झालाय रोहित यांच्या स्वरूपात. आता नवीन बॅट्समन आलाय, फलंदाज आलाय तो सुमित. दुसरा बॉल टाकण्यासाठी आयन. आणि हा पुन्हा एकदा परत एकदा हवेमध्ये. बघू काय होतंय. आणि हा विकेट. आणि हा आउट झालेला आहे. Catches win the matches. आणि आयनना हॅट्रिक साठी चान्स. बॅट्समन नाव गुरु नानक खेल रहे हैं बहुत ही बेहतरीन क्रिकेट और आयन भाई ने लिया है 2 बॉल में 2 विकेट. तो इसी तरह देखते हैं कौन से ट्रिक से वो लेते हैं अपना हैट्रिक. सो आयन ऑन हैट्रिक वर्सेस राकेश भाई. देखते हैं हैट्रिक गेंद. आयन तिसरा चेंडू टाकण्यास तयार आणि राकेश सामोरे जाईल आणि हा पोलवलेल्या लेगच्या दिशेने. बघूया काय होतंय. पण हा ट्रिक हुकलेली आहे आयन यांची. काही हरकत नाही, पण तेवढे सुंदर असे रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा काय रोखू शकले नाही. तीन चेंडू 11 धावांची गरज. चेस कंपल्सरी आहे. 3 चेंडू 11. आयन 14 चेंडू टाकण्यास तयार. पुन्हा एकदा सामोरे जाईल तो राकेश. आणि हा फुल टॉस बॉल. पण बॉल मिस झालाय. काय हरकत नाही. 1 धाव काय रोखू शकले नाही. 2 चेंडू 10 धावा. 1 6 1 4 कंपल्सरी.
2 चेंडू 10 धावांची गरज. बघूया काय करतोय अनुभवी फलंदाज उमेश. आणि हा टोलवला आहे समोर हवेमध्ये. बघूया काय होतंय आणि हा चेल शिवा आणि आउट. कॅप्टन ने पकड़ा है. टाकत नाही तोपर्यंत काही सांगू शकत नाही. 1 चेंडू 10 धावांची गरज. आणि मॅच जिंकल्यानंतर विनंती विनिंग टीमने आतमध्ये जाऊ नये कृपया. आपल्याला मॅच चालू करायची दुसरी, त्यामुळे आपल्याला फायनलसाठी वेळ लागेल. फायनलसाठी आपल्याला वेळ जाईल, त्यामुळे कोणी आत जाऊ नका. विनंती, कोणीही जाऊ नका आतमध्ये. जो जिंकेल संघ त्याने आतमध्ये जाऊ नका. फाइनल बॉल ऑफ द इनिंग. अवांतर धावमध्ये फरक. वाईट चेंडू. 1 चेंडू 9 धावांची गरज. जसं मी बोललो शेवटच्या बॉल पर्यंत आपण काही सांगू शकत नाही. सबर का फल मीठा होता है. देखते फाइनल बॉल. आणि हा बीट झालाय आणि याच्यानंतर पहिला बन चुकी है जूनियर सेवा चषक मंडल की पहली फाइनलिस्ट टीम. तुमसे रिक्वेस्ट फर्स्ट टाइम है कि ये टीम फाइनल में आ रही है. इतने सालों से उन्होंने बहुत ही संघर्ष किया, बहुत ही हार्डवर्क किया, उन्होंने बहुत ही पसीना बहाया है. सो दिस टीम रियली डिजर्व्स अ गुड राउंड ऑफ अप्लॉज. सो चीयर्स फॉर गुरु नानक, द फर्स्ट फाइनलिस्ट ऑफ